कोहलीने केलेल्या शतकाच्या बळावर भारताने 349चा पल्ला गाठलेला होता। या सामन्यात जयस्वाल माघारी परतल्यावर विराट फलंदाजीला मैदानात उतरला। त्याने रोहित शर्मासह तिसऱ्या विकेटकरता 136 धावांची भागीदारी केली, तर रोहित 57 धावांवर बाद झाल्यावर विराटने खेळाची सूत्र हाती घेत भारतीय डावाला आकार दिला। कर्णधार लोकेश राहुलनेही 60 धावांची खेळी केली। तर विराट कोहलीच्या कामगिरीवर आणि एकूणातच वन डे मधल्या त्याच्या शतकांवर नजर टाकूया। 120 चेंडूत 135 धावा, 11 चौकार, 7 षटकार अशी आहे त्याची आजच्या मॅच मधली कामगिरी। स्ट्राईक रेट होता 112.5। तर वन डे मध्ये कोणत्या टीम विरोधात किती शतकं त्याने ठोकलेत आपण बघतोय। श्रीलंकेविरुद्ध 10, वेस्ट इंडिज विरुद्ध 9, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 हे त्याचं 6वं शतक होतं आजच्या मॅचमध्ये। न्यूझीलंड विरुद्ध 6, इंग्लंड विरुद्ध 3, पाकिस्तान विरुद्ध 4, बांगलादेश विरुद्ध 5 आणि झिम्बाब्वे विरोधात त्याने 1 शतक ठोकलं। एकूण वन डे मध्ये 52 शतकांची नोंद त्याने केली। आणि याचसोबत इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत। पाहत राहा एबीपी वन। एअरबस A320 विमानांमधील सॉफ्टवेअर